झेल सुटताना पाहायला मिळतोय कव्हर रिजन मध्ये. प्रयत्न चांगला होता, प्रयत्नांचे पुरेपूर मार्क, परंतु आता झेल सुटलाय आणि पुन्हा एक वेळ जीवदान मिळतं आहे राज कांबळे यांना. मागच्या चेंडूवर फलंदाजाला गौरवला जीवदान आणि आता राजला जीवदान मिळतं आहे. महेंद्र शर्मा गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळत आहेत. ओ एक चांगला चेंडू आउटसाइड द ऑफ्टम, थोडासा खालीच राहिला. सबमरीन बॉल वाईड असेल हा चेंडू, ऑफ्टमच्या खूप बाहेर होता, त्यामुळे वाईट करा दिला आहे पंच बुंदेले सर यांनी. ओ यावेळी हुक केलंय, फटका चांगला आणि चेंडू चाललाय लॉंग लेग सीमारेषा पलीकडे, चौकार. यावेळी गौरव यांच्या बॅटमधून चौकार. झेल सुटला होता फाईन लेगला आणि त्यावेळी झालेली जखम आणि त्या जखमीवर आता मीठ चोळणारा हा चौकार. चौकार आलाय, बॅकफुटला जात हुक केलाय आणि चेंडूला पाठवलं होतं लॉंग लेग सीमारेषा पलीकडे. 4 धावे करता चांगली फलंदाजी करता आहेत मैदानाच्या आतमध्ये आता फलंदाज गौरव आणि राज. बॅकफुटला जात पुन्हा एक अप्पर कट, फटका चांगला आणि चेंडू चाललाय डीप बॅकवर्ड पॉइंट सीमारेषा पलीकडे. बॅक टू बॅक 2 चेंडूवर येता आहेत 2 चौकार. आधीच्या दिशेला ऑन साइडला हुक फटका, तदनंतर उसळी घेणारा चेंडू अगदी खांद्याच्या लगोलग अप्पर कट केलं आणि चौकार प्राप्त केला फलंदाज गौरव यांनी. गौरव यांच्या बॅटमधून संघाला गौरव वाटावा हा चौकार होता. धावसंख्या चौकाराने पुढे सरसावते आहे. 31 धावा 31. आणि आता मैदानामध्ये थोडंसं हवेचं सुद्धा आगमन झालंय. मला वाटतं हे वादळ राजची फलंदाजी आली होती ते वादळ आलं आहे आणि पुन्हा एक वेळ आता मैदानामध्ये हवा सुद्धा शिरली आहे. एकतीस धावा 31 रन. ओव्हर नंबर 2 चालू, षटक दुसरं चालू आहे. याही वेळी जर बघितलं बिग हिट करण्यापर्यंत धावाची संधी निर्माण. अपील आहे पंचांकडे आणि आता तिसऱ्या पंचांकडे रेफर केला आहे. तिसऱ्या पंचांकडे हे डिसिजन जाईल आणि तदनंतर कळेल आता फलंदाज बाद आहेत की नाबाद आहेत.
आणि बाद असतील फलंदाज, माहिती होतं फलंदाज, त्यामुळे ते तंबूच्या दिशेने सुद्धा जात होते. आउट असतील फलंदाज, बाद दिल्या गेले. तिसऱ्या पंचांनी बाद दिल्या गेलाय आणि आता फलंदाज राज यांना बाद व्हावं लागेल. पहिला धक्का लागतो आहे. राज खूप चांगली पहिल्या षटकामध्ये. राजू यांचं खूप चांगलं क्षेत्ररक्षण. धावबादच्या स्वरूपात राजांना बाद व्हावं लागलंय. मोठा धक्का लागलाय सक्षम 11 संघाला. सक्षम 11 संघाचे सक्षम फलंदाज राज धावबादच्या स्वरूपात बाद होताना पाहायला मिळाले. ज्यावेळी पुन्हा आउटसाइड द ऑफ स्टंप हाही चेंडू वाईड असेल. खूप महागडं षटक ठरतं आहे हे. आतापर्यंत या षटकामध्ये धावबाच्या स्वरूपात एक गडी जरी बाद झाला असला तरी सुद्धा जर बघितलं तर 12 धावा आतापर्यंत खर्च झाल्या आहेत. दुसऱ्या षटकामध्ये पहिल्या षटकामध्ये 20 धावा, 2 षटकार 2 चौकार राजच्या बॅटमधून. पुन्हा एक चांगला चेंडू, सन्मान देण्याचा प्रयत्न, धावाची संधी निर्माण, फेकी चांगली झाली नाही. थ्रो बरोबर असणं गरजेचं होतं. एक धाव येते आहे आणि एका धावेने हे षटक समाप्त होईल. 2 षटकांचा पॉवर प्ले समाप्त झालाय. धाव आता 2 षटक समाप्त. प्रथम फलंदाजी करताना सक्षम 11 33 धावा, एक गडी बाद, 33, लॉस ऑफ 1 विकेट. दोन षटक समाप्त, 33 धावा, 33 रन. चांगली सुरुवात मिळते आहे सक्षम 11 संघासाठी जर विचार केला तर. याही वेळी पुन्हा बिगिट करण्याचा प्रयत्न. डीप स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव येते आहे त्या ठिकाणाहून. एका धावेने धावसंख्या पुढे सरसावेल. 34 धावा, 34. पुन्हा एक आउटसाइड द ऑफ स्टंप हाही चेंडू वाईड असेल. एक्स्ट्रा रन टीमच्या टोटल मध्ये ऍड होताना पाहायला मिळेल.
समोर टाकला चेंडू खोलवर टप्प्यात चेंडू लॉंग ऑफला खेळून काढला क्षेत्ररक्षक आहेत एकच धाव येईल. ओ यावेळी स्टँड डिलिव्हर करण्याचा प्रयत्न डीप स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आणि सोपा झेल त्यांच्यासाठी. दुसरा धक्का लागतो आहे. गौरव बॅक टू द पवेलियन. याही वेळी जर बघितलं बिग हिट करण्याचा प्रयत्न होता. मिड विकेटला क्षेत्ररक्षक एक धाव येते आहे. यावेळी इनसाइड आउट खेळण्या प्रयत्न बॉट प्रॉपर टायमिंग नाही. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव येईल या चेंडूवर. युनिक बॉईज आणि सक्षम 11 संघादरम्यान चालू असलेली लढत. टॉस जिंकला सक्षम 11 संघाने. प्रथम फलंदाजीचा निर्णय. सुरुवात चांगली परंतु याही वेळी टॉप एज डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे. झेल घेण्याचा प्रयत्न परंतु प्रयत्न फसला आणि चेंडू चाललाय डीप मिड विकेटच्या दिशेने. पंचांचा निर्णय येणं बाकी आणि आता खेळाडूंनी खेळ भावना दाखवली. हा षटकार घोषित केलाय. Who's that creeping through my window? What a bike, man. It's an absolute beast and it's beautiful too. Drag racing is T20 of the racing world and Extreme 160R is the superstar of it. So let's tame the drag again.
समाप्त झालाय. नवीन फलंदाज प्रवीण येत आहेत गोलंदाजी मार्गावरती. प्रवीण चव्हाण पहिलं षटक या सामन्याचं त्यांनी हाताळलं होतं. थोडेसे महागडे जरूर आले होते, 20 धावा खर्च केल्या होत्या. तदनंतर आता दुसऱ्या षटकामध्ये दुसऱ्या स्पेलमध्ये गोलंदाजीसाठी आले आहेत. पॉवर प्ले आता समाप्त झालाय. 5 क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या बाहेर, डीप कव्हरला क्षेत्ररक्षक आहेत. यावेळी पहिलाच चेंडू ऑप्टमच्या बाहेर दिशा दिली आहे. पॉइंट क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होईल. एक धाव येते आहे त्या ठिकाणाहून. ओ यावेळी फटका चांगला आहे आणि चेंडू चाललाय लॉंग ऑनच्या वरतून सीमारेषा पलीकडे. स्टँड अँड डिलिव्हर. लाजवाब फटका. यावेळी आउटसाइड द ऑफ हाही चेंडू वाईट दर्शवला आहे पंचांनी. दबावामध्ये आहेत प्रवीण चव्हाण. आजच्या सामन्यामध्ये जर बघितलं तर कालच्याही सामन्यामध्ये पहिल्या षटकामध्ये थोडेसे 20 धावा खर्च केल्या होत्या, महागडे ठरले होते आणि आताही थोडेसे महागडे ठरत आहेत. आतापर्यंत 3 चेंडूमध्ये 8 धावा खर्च करताना पाहायला मिळाले प्रवीण चव्हाण. 1.2 चेंडू 28 धावा आतापर्यंत त्यांनी खर्च केले आहेत. ओ यावेळी चांगला चेंडू आउटसाइड द ऑफ स्टंप. टप्पा चांगला होता आणि हा चेंडू निर्धाव पाहायला मिळतोय. चोपन्न धावा, 2 गडी बाद. सक्षम इलेव्हन टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करताना आजच्या दिवसामधला पहिला सामना चालू आहे मैदानाच्या आत. डीप कव्हरला क्षेत्ररक्षक जाणीवपूर्वक सजवला आहे. ओ यावेळी पुन्हा फटका. एलिमिनेशन तितकं नाही, परंतु फंबलिंग झालाय आणि चेंडू लॉंग ऑनच्या दिशेने सीमारेषा पलीकडे. चौकार. चांगला फटका होता. फुल टॉस चेंडू ड्रिप करत होता. बॉटमचा वापर करत चेंडू लॉंग ऑनच्या दिशेने पाठवला. क्षेत्ररक्षक पाहिजे तितकं चांगलं क्षेत्ररक्षण करू शकले नाही आणि चौकार प्राप्त होतो आहे. फलंदाज मयूर. याही वेळी जर बघितलं तर हाही चेंडू वाईड असेल. पुन्हा एक लांब षटक पाहायला मिळते आहे. प्रवीण चव्हाण आतापर्यंत महागडे ठरले आहेत. ते 30 धावा आतापर्यंत प्रवीण यांनी खर्च केले आहेत. 4 चेंडू झाले असतील या षटकामधले. याही वेळी पुन्हा एक वाईट चेंडू, पुन्हा एक अतिरिक्त धाव. धावसंख्येमध्ये भर पडेल. 59 धावा, 60 धावा धावफलकावरती असतील. 4 चेंडू झाले असतील चौथ्या षटकामधले. मोठ्या संख्येने प्रेक्षक या सामन्याला जुळता आहेत, त्या सर्व प्रेक्षकांचं स्वागत असेल. ओ यावेळी मात्र लांब ठरणारा षटक आणि या षटकामध्ये आता धक्का लागतो आहे. तिसरा गडी बाद. सक्षम इलेव्हन संघ मयूर बॅक टू द पवेलियन. सामन्याला लवकरात लवकर सुरुवात करावी.
शेवटचा चेंडू या षटकामधला. मागच्या चेंडूवर मयूर बाद. हा चेंडू निर्धाव आणि निर्धाव चेंडूने षटक समाप्त. 4 षटक समाप्त. धावसंख्या आहे धावफलकावरती 60 धावा. 3 गडी बाद. सक्षम 11 टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करताना. भूषण शर्मा आते हुए 5 ओवर में गेंदबाजी के लिए. पहली गेंद इस ओवर की अक्रॉस द लाइन खेलना चाहते थे. गेंद बल्ले पर ठीक तरह से आई नहीं. अच्छी गेंद. अच्छी गेंद के साथ इस ओवर की शुरुआत होती हुई. सक्षम 11 बहरहाल टॉस जीतकर पहले बल्लेबाजी का फैसला. राज, गौरव और मयूर की अच्छी बल्लेबाजी. रन संख्या 60 रन 3 विकेट के नुकसान पर. सफलतम गेंदबाज प्रवीण. इस बार अच्छी गेंद. टिप्पा पड़ने के बाद थोड़ी सी गति कम हुई थी. इस गेंद में पड़ने के बाद थोड़ी सी रुकी भी है गेंद. अच्छी गेंदबाजी करते हुए भूषण शर्मा. पहली दोनों ही गेंदे बिंदी गेंदे. फिर से देखा जाए तो अच्छी गेंदबाजी करते हुए 60 रन पर रुके हुआ स्कोर. पांच और जारी जिसे पूरा कर रहे हैं गेंदबाज भूषण शर्मा. अब तक इस ओवर से कोई भी रन नहीं. टिप्पा अच्छा रखा इस ओवर में. दूसरी दिशा में देखा जाए तो गेंदबाज प्रवीण थोड़े से महंगे साबित हुए. गोपाल ने भी 13 रन खर्च किए. सचिन ने एक ओवर में 13 रन खर्च किए. लेकिन अब भूषण द्वारा अच्छी गेंदबाजी होती हुई इस ओवर में. ओ इस बार फिर से अच्छी गेंद थी. वाइट का इशारा ऑफ स्टंप के काफी बाहर. एक्स्ट्रा रन टीम के टोटल में रन संख्या 61 रन 61. इस बार आगे हुई गेंद. अच्छा ऑफ ड्राइव. वाइडिश लॉन्ग ऑफ क्षेत्र में खिलाड़ी मौजूद. 1 रन. इरफान आते हुए बल्लेबाजी के लिए जाने जाते बड़े बड़े हिटों के लिए. प्लेटफॉर्म तो अच्छा बनाते हुए टॉप ऑर्डर के बल्लेबाजों ने अच्छा प्लेटफॉर्म बनाया है बल्लेबाजी के लिए यहाँ से. इस बार हेलीकॉप्टर उड़ाना चाहते थे लेकिन लैंड नहीं हो पाया. 1 रन मिड विकेट क्षेत्र से. इसी 1 रन के साथ रन संख्या में इजाफा. 64 रन.
इस बार फुल टॉस गेंद जरूर हवा में थी, लेकिन फील्डर वहां पे कोई मौजूद नहीं। एक रन आता हुआ अब। अच्छी गेंदबाजी इस ओवर में, अच्छी गेंदबाजी करते हुए भूषण। इस ओवर से महज 4 रन, कोई विकेट जरूर नहीं लगी, लेकिन इकोनॉमिकल ओवर के साथ इस ओवर की समाप्ति होती। 5 ओवर की समाप्ति के बाद सक्षम 11 टॉस जीतकर बल्लेबाजी करते हुए 64, लॉस ऑफ 3 विकेट। बाबू तायड़े और उनकी टीम से रिक्वेस्ट है कि जो भी कोन बाउंड्री पे गिर गए हैं उसको उठा लो प्लीज। काढले पुल करना चाहते थे, गेंद बल्ले पर ठीक तरह से आई नहीं। डीप मिड विकेट क्षेत्र में खिलाड़ी जरूर मौजूद रहेंगे। एक रन उस दिशा से आता हुआ। रन संख्या 1 रन के साथ आगे बढ़ती हुई। फ्री हिट गेंद थी, एक ही रन, 67, 3 विकेट के नुकसान पर। इस बार के बल्ला तो घुमाया और गेंद जाएगी अब लॉन्ग ऑफ बाउंड्री लाइन के बाहर। 6 रनों के लिए काफी अच्छा शॉट, बल्लेबाज मलिक अहमद के बल्ले से लगने वाला ये छक्का। हमें है हीरो, हमें है हीरो। 73 रन, 3 विकेट के नुकसान पर। 5.2 ओवर की समाप्ति के बाद अच्छी शुरुआत, अच्छी पार्टनरशिप पनपती हुई। 10 गेंदों में 13 रन जोड़े इन दोनों बल्लेबाजों ने। इस बार फिर से काफी अच्छा कवर ड्राइव, गेंद गोली की रफ्तार से बाउंड्री लाइन के बाहर। 4 रनों के लिए मलिक अहमद के बल्ले से और एक चौका। काफी अच्छा शॉट था, ओवर पिच गेंद, कवर ड्राइव, अच्छा ड्राइव, नजाकत भरा शॉट और 4 रन पाए हैं। इसी 4 रनों के साथ रन संख्या में इजाफा, 77 रन, 77 रन, 3 विकेट के नुकसान पर। 5.3 ओवर की समाप्ति के बाद सक्षम 11 टॉस जीतकर पहले बल्लेबाजी करते हुए। इस बार फुल टॉस, बल्ला घुमाया है, गेंद हवा में, लेकिन इस बार काफी अच्छा कैच लपका है और ये झटका लगता हुआ। मलिक अहमद अच्छा शॉट, लेकिन अच्छा कैच लपका है, कवर में कोई गलती नहीं।
इस बार काफी अच्छा शॉट, लेकिन फिर वही दिशा में फील्डर राजू द्वारा अच्छा कैच और 5वीं विकेट का पतन होता हुआ जीवन ठाकरे गोल्डन डक के शिकार। सबसे एक रिक्वेस्ट है कि डगआउट जो भी बने हुए हैं, सिर्फ जो टीम्स खेल रही है उन्हीं के लिए डगआउट बने हुए हैं। बाकी सब पेविलियन में या कहीं और से मैच का मजा ले सकते हैं। ध्यान दीजिए प्लीज। हैट्रिक चांस था, लेकिन शॉट अच्छा है मिड विकेट क्षेत्र में। 4 रन हासिल होते हुए 2 विकेट, उसके बाद में लगने वाला चौका। रन संख्या 4 रनों के साथ 81। ब्याऐंशी धावा, रोहित काळे स्ट्रायकिंग एंडला, फटका चांगला आहे, वाईडिच लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक। एक धाव, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव पूर्ण ओव्हरथ्रोच्या स्वरूपात 2 धावा। चौऱ्याऐंशी धावा, 84 रन, 5 गडी बाद, 6.4 चेंडूचा खेळ, 2 चेंडूचा खेळ, 4 चेंडू बाकी असतील या षटकामधले। याही वेळी गती परिवर्तन, चेंज ऑफ पेस अपिला आहे आणि आता यष्टीचित झालेत फलंदाज। खूप चांगल्या चपळाईने यष्टिरक्षण आणि यष्टीचित फलंदाज रोहित काळे डगआउटच्या दिशेने 3 चेंडूमध्ये 6 धावा काढून बाद होतील। रेफरला मागितला आहे पंचांकडे, रेफर केला आहे या तिसऱ्या पंचांकडे या डिसिजनला।
नो बॉल रहेगा. यष्ट्यांच्या समोर हा चेंडू पकडला त्यामुळे नो बॉल दिला जाईल. अशाच प्रकारचं चित्र घडलं होतं आंतरराष्ट्रीय सामन्यामध्ये सुद्धा. रिषभ पंतकडनं अशा प्रकारची चुकी झाली होती आणि त्या चेंडूवर बटलर जो बाद होऊ शकला असता फलंदाज त्याला नाबाद ठरवलं होतं पंचांनी. टेक्नॉलॉजीचा खूप चांगला वापर या स्पर्धेच्या माध्यमातून सूक्ष्म नियोजन मायक्रो प्लॅनिंग आणि त्या मायक्रो प्लॅनिंगच्या रूपाने ही स्पर्धा यशस्वी होईल असे प्रयत्न करतील आयोजक. टेक्नॉलॉजीचा किती चांगला वापर बघा. रेफर केलं या डिसिजनला. जो फलंदाज बाद होऊ शकला असता टेक्नॉलॉजी टीमने काम केलं आणि तो फलंदाज मैदानाच्या आतमध्ये नाबाद आहे. समोरचा चेंडू त्यासाठी फ्री हिट सुद्धा असेल. लोअर फुल टॉस चेंडू बिग हिट करण्याचा प्रयत्न होता. बॅटवर व्यवस्थित आला नाही. लॉंगॉनला क्षेत्ररक्षक आहेत. ग्राउंड शॉट. एक धाव मिळेल. मैदानाचा वापर करत हा खेळलेला फटका. एका धावेने धावसंख्या पुढे सरसावते आहे. 86 धावा, 86 रन. सक्षम 11 टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करताना पहिल्या षटकापासून आक्रमक सुरुवात केली होती या संघाने. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये बाद करण्याचा प्रयत्न होता खेळाडूला. आता सावध असतील फलंदाज रोहित काळे. नॉन स्ट्रायकिंग एंडला. स्ट्रायकिंग एंडला जर बघितलं तर शेवटच्या षटकामध्ये लांबच लांब फटक्यांसाठी ओळखल्या जाणारे इरफान स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळत आहेत. यावेळी बॅटची कडा. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. आकाशने पकडला आहे झेल आणि इरफान यांचा संपलाय खेळ. 6वा धक्का लागतोय सक्षम 11 संघाला. छत्रपती 11 संघ चला रिपोर्टिंग करा. अंतिम 11 संघ द्यायचा आहे. हा डाव समाप्त झाल्याबरोबर आपला टॉस होईल. छत्रपति टीम से रिक्वेस्ट है आपके प्लेइंग 11 दीजिए. छत्रपति 11. अगली टीम के प्लेइंग 11 आ चुके हैं. आपकी टीम के रहे अभी भी. 86 धावा, 86 रन. लॉस ऑफ 6 विकेट. मैदानाच्या आतमध्ये जर बघितलं तर आता पुन्हा कमबॅक केलं आहे युनिक बॉईज संघाने. गोलंदाजी करत असताना जवळपास 13च्या सरासरीने फलंदाजी करतो आहे सक्षम 11 संघ. यावेळी फटका चांगला आहे परंतु क्षेत्ररक्षक डीप फाईन लेगला. एक धाव ओव्हरथ्रो झालाय. बॅकअप ऐन वेळावरती चांगला आलंय नाहीतर आणखी धावा वाढू शकल्या असत्या. छत्रपति 11 से रिक्वेस्ट है आपके प्लेइंग 11 दीजिए. काफी टाइम हो गया है आपका नाम अनाउंस हो रहा है लेकिन कोई भी नहीं आया अभी तक. 5 चेंडू झाले असतील या षटकामधले. एक नो बॉल आहे सर. 5 बॉल झाले आहेत या षटकामधले. एक चेंडू अजूनही बाकी आहे. अठ्ठ्याऐंशी धावा, 88 रन. 6.5 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. छत्रपती 11 संघ चला आपला अंतिम 11 संघ सबमिट करायचा आहे. यावेळी बॉटम हँडचा चांगला वापर. लॉंग ऑफला फटका फसलाय. लॉंग ऑफला झेल समाप्त आणि फलंदाज राहुल यांचा खेळ समाप्त. लागतो आहे 7वा झटका सक्षम 11 संघाला.
7 षटकांच्या समाप्तीनंतर 88 धावा 7 गडी बाद. सक्षम इलेव्हन मैदानाच्या आतमध्ये प्रथम फलंदाजी करताना. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये गौरव उईके. स्ट्रायकिंग एंडला रोहित. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज. शेवटचं षटक, शेवटचे 6 चेंडू. ओ यावेळी खूप चांगला चेंडू आउटसाइड द ऑफ स्टंप, परंतु वाईट दर्शवला आहे पंचांनी. ऑफ स्टंपच्या खूप बाहेर होतात त्यामुळे वाईड असेल. एक्स्ट्रा रन टीमच्या टोटलमध्ये 89 धावा 89. चला सामन्याला झटपट घ्या, जास्त उशीर व्हायला नको अशी आमची विनंती असेल. सभी टीम से रिक्वेस्ट है कि फटाफट बॉलिंग करें आप, और वाटर ब्रेक वगैरह कुछ भी नहीं है. थोड़ा डिसिप्लिन मेंटेन करिए प्लीज. टाइम टू टाइम सब मैचेस चालू होनी चाहिए. ऑलरेडी काफी लेट चल रहे हैं. 89 धावा 7 गडी बाद. शेवटचं षटक या डावामधलं. पहिला चेंडू फटका रडार मध्ये, स्लॉट मध्ये आणि षटकाराच्या प्लॉट मध्ये लॉंग ऑफच्या वरतून एक घणाघाती प्रहार. षटकार. खूप चांगला फटका पुढे सरसावत डान्सिंग डाऊन द विकेट आणि चेंडूला पाठवलंय हव्याच्या झोक्याने लॉंग ऑफ दिशेने सीमारेषा पार. यावेळी बिगिट करण्याचा प्रयत्न होता. बॉटम हँडचा चांगला उपयोग. फंबलिंग झालंय डीप मिड विकेटला, त्याचा फायदा विरोधी फलंदाजांनी घेतलाय. 2 धावा पूर्ण. 97 धावा 97. 7.2 चेंडूचा खेळ समाप्त झाला असेल. सक्षम इलेव्हन संघ टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करताना. ओ यावेळी फुल टॉस आणि चेंडूला पाठवला आहे हवा के साथ साथ घटा के संग संग डीप मिड विकेट बाउंड्री लाईन बाहेर. षटकार. फटका चांगला होता. फुलटॉस चेंडू आणि डीप मिड विकेटच्या बाहेर पनिश केलं या चेंडूला. 103 धावा. शतक पार. बॅकफुटला जात फटका फसला आणि एका हाताने लाजवाब देखना दैदिप्यमान झेल. फलंदाजी चांगली परंतु आकाशकडनं एक चांगला झेल समाप्त आणि फलंदाज रोहित काळे डगआउटला एक चांगली इनिंग त्यांची समाप्त झाली.
ओम तिवारी वॉरियर्स कड़क प्रैक्टिस करते हुए ओनर ओम तिवारी जी देखिए कितनी अच्छी प्रैक्टिस दे रहे हैं टीम को। यानंतर होणारा सामना ओम तिवारी वॉरियर्स संघ प्रॅक्टिस करता आहेत आणि दोन्ही टीम थोड्याच वेळामध्ये टॉस करताना पाहायला मिळतील। इनिंग संपल्यावर टॉस हा पुन्हा एक चांगला चेंडू, एक धाव घेण्याचा प्रयत्न परंतु धावाच्या स्वरूपात गडी बाद होताना पाहायला मिळेल। सक्षम 11 संघाला हा 9वा धक्का लागतो आहे आणि हा डावही समाप्त झाला। 8 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 103 धावा। 104 धावांचं आव्हान असणार आहे मैदानाच्या आतमध्ये। आता युनिक बॉईज संघासमोर बघूया, युनिक बॉईज संघाला या लक्ष्यात पाठलाग करायचा असेल तर युनिक खेळ खेळावा लागेल, चांगला खेळाचं प्रदर्शन करावं। Who's that creeping through my window? What a bike, man. It's an absolute beast and it's beautiful too. Drag racing is T20 of the racing world and Extreme 160R is the superstar of it. So let's tame the drag again. Who's that creeping through my window? What a bike, man. It's an absolute beast and it's beautiful too. Drag racing is T20 of the racing world and Extreme 160R is the superstar of it. So let's tame the drag again. Who's that creeping through my window? What a bike, man. It's an absolute beast and it's beautiful too. Drag racing is T20 of the racing world and Extreme 160R is the superstar of it. So let's tame the drag again. Who's that creeping through my window?
What a bike, man. It's an absolute beast and it's beautiful too. Drag racing is T20 of the racing world and Extreme 160R is the superstar of it. So let's tame the drag again. Who's that creeping through my window? What a bike, man. It's an absolute beast and it's beautiful too. Drag racing is T20 of the racing world and Extreme 160R is the superstar of it. So let's tame the drag again. Who's that creeping through my window? What a bike, man. It's an absolute beast and it's beautiful too. Drag racing is T20 of the racing world and Extreme 160R is the superstar of it. So let's tame the drag again. Who's that creeping through my window? What a bike, man. It's an absolute beast and it's beautiful too. Drag racing is T20 of the racing world and Extreme 160R is the superstar of it. So let's tame the drag again. मडावी सक्षम क्रिकेट क्लब तर्फे आणि सामन्याला सुरुवात होत आहे. पहिला चेंडू आणि हा टोलवण्याचा प्रयत्न परंतु चुकलेला आहे फलंदाज. धाव काही मिळत नाही आहे. हेमंत सर दुसरा चेंडू सुद्धा अतिशय सुरेख चेंडू टाकलेला आहे. बॅटला लागत नाही आहे. अतिशय सुंदरसा फटका आणि हा सुंदरसा षटकार लॉंगॉनच्या वरून मारलेला हेमंत सरदार यांनी अतिशय सुंदर अशी
पुढला चेंडू उंचावरून मारलेला आणि हा सुद्धा एक सुंदर असा षटकार यांच्या बॅटमधून येताना, सरदारच्या बॅटमधून येताना. एकशे 104 धावांचा पाठलाग करताना हेमंत सरदार यांची अतिशय उत्तम सुरुवात. पहिल्या ओव्हरमध्येच त्यांनी 2 षटकार लगावलेले आहे आदर्श मडावी यांना. पुढला चेंडू बघूया. आणि मैदानावर थोडासा वारा येताना परत उंचावर मारलेला आणि परत एक षटकार. खूपच सुंदर बॅटिंग करताय ते हेमंत सरदार. कृपया युनिक बॉईज संघाचे खेळाडू सीमारेषेच्या बाहेर या. तुम्ही डगआउट मध्ये बसायचं आहे. पॅनल्टी असेल, कृपया लक्ष द्या. आपण कृपया डगआउट मध्ये बसा, आमची विनंती असेल. आपल्या ज्या स्पर्धेचे नियम आहेत त्या नियमांचं पालन करा. आणखी एक चौथा षटकार. सुंदर अशी बॅटिंग, लागोपाठ 4 षटकार मारलेले आहे. काय फलंदाजी होते आहे सर मैदानाच्या आतमध्ये. 4 चेंडूवर 4 आसमानी टोले, 4 आसमानी प्रहार, 4 षटकार. फलंदाज हेमंत यांच्या बॅट मधून त्यांच्या संघाला हेवा वाटणारी बॅटिंग. यंग बॉईज संघ कृपया आपणास विनंती असेल, आपण डगआउट मध्ये थांबायचं आहे. युनिक बॉईज संघ जरा कृपया डगआउट मध्ये बसायचं आहे. आयोजन समितीकडून आपणास विनंती असेल. पहिल्या षटकामध्ये 4 षटकार. पहिले 2 चेंडू निर्धाव, तदनंतरच्या 4 चेंडूवर 4 षटकार. हेमंतच्या बॅटमधून धावसंख्या 24, बिनगडी बाद. 104 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना चांगली सुरुवात. जीवन येत आहेत गोलंदाजी मार्कवर. ओव्हर नंबर 2. यावेळी पहिल्या चेंडूवर आसमानी प्रहार आणि चेंडू चालला आहे डीप मिड विकेट सीमारेषा पलीकडे. 1 बाउन्स, चौकार. धावसंख्या चौकाराने पुढे सरसावते आहे. 28. मागच्या चेंडूवर 4 चेंडूवर षटकार आणि आता मात्र चौकाराने खातं उघडलं आहे. महेंद्र शर्मा यांनी आपलं वैयक्तिक चौकाराने खातं उघडलंय. अर्थातच गणेश हो. यावेळी रिव्हर्सिप अटेम्प्ट, चांगला चेंडू आउटसाइड द ऑफ स्टंप. रिव्हर्सिप अटेम्प्ट केला होता, त्यामुळे पंच सूचित सुद्धा करता आहेत महेंद्र यांना की तुम्ही रिव्हर्सिप अटेम्प्ट केला, त्यामुळे हा चेंडू वैध असेल. तेवढा ऍडव्हान्टेज आता गोलंदाजांना जाऊ शकते. शारजा, दुबई, कतार.
बॅकफुटला जात लाजवाब कट आणि चेंडू चाललाय डीप पॉइंट सीमारेच्या दिशेने. चौकार. चौकार आला आहे. बॅक टू बॅक 2 चौकार. हवेचा पुरेपूर फायदा घेत आहेत फलंदाज. पहिल्या षटकामध्ये हेमंत आणि आता मात्र महेंद्र. पुन्हा एक वेळ नजाकत पाहायला मिळाली. क्षेत्ररक्षक आहेत कव्हरला. डायरेक्ट हिटची गरज असती. नक्कीच हा चेंडू यष्ट्यांवर लागला असता तर चित्र काही उलटही असू शकलं असतं, परंतु एक धाव पूर्ण. एका धावेने स्ट्राईक रोटेट होईल. धावसंख्या आहे धावफलकावरती 33 धावा. 33. षटक दुसरं चालू असेल. जीवन यांच्या याही षटकामध्ये आक्रमण केलं आहे. हो, यावेळी खोलवर टप्प्यात चेंडू ड्राईव्ह केलाय. ऑन ड्राईव्ह फटका डीप मिड विकेटला. एक धाव येईल त्या ठिकाणाहून. एका धावेने धावसंख्या पुढे सरसावते आहे. 34 धावा. मोठ्या संख्येने प्रेक्षक आमदार चषक 2022 अर्थातच यवतमाळ प्रीमियर लीग ही स्पर्धा पाहण्यासाठी जमले आहेत. या सर्व दर्दी प्रेक्षकांचं मी आरजे ओम स्वागत करतोय या स्पर्धेच्या दुसऱ्या दिवसामध्ये. ओ, यावेळी पुल पॉवरफुल ब्युटीफुल सक्सेसफुल आणि चेंडू गेला डीप स्क्वेअर लेग सीमारेच्या पलीकडे. चौकार. हर 2 ओवर में ड्रिंक ब्रेक्स नहीं मिलने वाला है. ये कोई ब्रेक नहीं है. हमें काफ़ी मैचेस लेनी है. अननेसेसरी ब्रेक्स नहीं चाहिए. वैसे भी एक भी सिंगल नहीं आया. सब तो बाउंड्रीज है. एम्पायर से भी रिक्वेस्ट है कि थोड़ा सा आप स्ट्रिक्ट करिए. आप बोलिए तो हम पेनल्टी लगाएंगे. पहले ही बहुत लंबी इनिंग चली फर्स्ट वाली. अभी सेकंड भी वैसी है. दोन षटक समाप्त. चांगली सुरुवात पाहायला मिळाली. 38 धावा. 2 षटक समाप्त. 38 धावा बिनगडी बाद. जशास तसं उत्तर. पहिल्या डावामध्ये अशीच सुरुवात झाली होती राजच्या माध्यमातून. या डावामध्ये हेमंत आणि महेंद्र तशीच सुरुवात देत आहेत आपल्या संघासाठी. गौरव उईके तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी मार्कवर. एक वेगवान गोलंदाज युवा खेळाडू. पहिला चेंडू कव्हर रिजन मध्ये फटका चांगला जागा बनवली होती शॉटसाठी. बॅकफुटला जात कट केलाय. दुसऱ्या धावेत आपल्या धावबादची संधी आणि आता मात्र धावबादच्या स्वरूपात बघावं लागेल धक्का लागू शकतो का. आणि हो, आता धक्का लागलेला आहे. पहिला धक्का. पंचांचं बोट आकाशाच्या दिशेला आणि पहिला धक्का लागतो आहे तो म्हणजे युनिक बॉईज संघाला. पहिल्या डावातही राज चांगली फलंदाजी करत होते. धावबादच्या स्वरूपात बाद झाले आणि आताही चांगली फलंदाज होती फलंदाजाकडनं आणि महेंद्र आऊट होताना पाहायला मिळाले.
ओ यावेळी बॅटची कडा आणि बाद होताना पाहायला मिळतील. दुसरा धक्का लागतो आहे तो म्हणजे युनिक बॉईज संघाला. तीन चेंडू झाले असतील या षटकामधले आतापर्यंत आणि 2 धक्के सुद्धा लागले आहेत. ओ यावेळी फटका चांगला आहे. चेंडू चाललाय वाईट लॉंग ऑन सीमारेषा पलीकडे चौकार. सत्तेचाळीस धावा 2 गडी बाद 3 षटक समाप्त. 2 गडी बाद 3 षटक समाप्त. 47 धावा 104 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करत असताना मैदानाच्या आतमध्ये युनिक बॉईज. व पहिलाच चेंडू या षटकामधला फटका फसलाय. गौरव उईके चेंडूच्या खाली आणि पकडला आहे झेल. लागतो आहे तिसरा धक्का तो म्हणजे युनिक बॉईज संघाला.
आप सभी को बता दें कि हर मैच में जो मैक्सिमम सिक्सेस मारेगा उसे ऑर्गेनिक मास्टर की तरफ से प्राइज मनी है, और हर मैच में मैन ऑफ द मैच की भी ट्रॉफी और प्राइज मनी है। और जो ट्रॉफी दी जाएगी वो सोनू भाऊ मेशराम की तरफ से दी जाएगी, और उसके अलावा प्राइज मनी अलग से है क्लब की तरफ से। सत्तेचाळीस धावा 3 गडी बाद. चौथ्या षटकामधला पहिला चेंडू आणि त्यावर गडी बाद होताना पाहायला मिळाले. यावेळी बिगिट करण्याचा प्रयत्न, बॅटवर पुन्हा एक वेळ चेंडू आला नाही. निर्धाव पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी होते आहे मैदानाच्या आतमध्ये मयूरकडनं. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज भारत पहिला चेंडू फेस करत होते या सामन्यामध्ये. बिग हिट करण्याचा प्रयत्न, बॅटवर आलाच नाही हा चेंडू. यावेळी पुन्हा समोर टाकला चेंडू. यावेळी ऑन ड्राईव्ह केला आहे लॉंग ऑन क्षेत्रामध्ये. एक धाव. एका धावेने धावसंख्या पुन्हा एक वेळ पुढे सरसावेल. 48-48. 3.3 चेंडूचा खेळ समाप्त. अजूनही जर बघितलं 27 चेंडूमध्ये 56 धावांची गरज. 27 चेंडू 56 धावा या सामन्यामध्ये लागता आहेत अजूनही युनिक बॉईज संघाला. यावेळी पुन्हा पदलालित्य, पुल जनरेट आणि चेंडू चाललाय. एक विकेटला षटकार. षटकाराला मागच्या चेंडूवर आणि 50 पार जातो आहे युनिक बॉईज संघाची धावसंख्या. 54 धावा 3 गडी बाद. यावेळी समोर टाकला चेंडू, ऑन ड्राईव्ह केलाय, खोदून काढलाय. वाईडिच लॉंग ऑनला क्षेत्ररक्षण होईल तोपर्यंत एक धाव. चांगलं क्षेत्ररक्षण, फेकी तितकी चांगली. एका धावेने हे षटक समाप्त होताना पाहायला मिळते. धावसंख्या 4 षटक समाप्त. 55 धावा 3 गडी बाद. 24 चेंडूमध्ये 49 धावांची गरज. 24 चेंडू 49 धावा. रिक्वायर्ड रन रेट जर बघितलं तर 12.25 आणि आता जर बघितलं 13च्या सरासरीने खेळतो आहे युनिक बॉईज संघाचे फलंदाज भारत. दर्शकों, आप सभी का स्वागत है आमदार चषक 2022 यवतमाल प्रीमियर लीग 2022 में। यवतमाल प्रीमियर लीग के आयोजकों से YPL के आयोजकों द्वारा आयोजित इस प्रतियोगिता में आज इस प्रतियोगिता का दूसरा दिन चलता हुआ पहला मुकाबला बराल टॉस जीता था सक्षम 11 ने। पहले बल्लेबाजी का फैसला 104 रनों का लक्ष्य रखा है यूनिक बॉयज के सामने। इस बार हवाई हमला और गेंद को भेज दिया है दर्शक दीर्घा में आउट ऑफ द पार्क। ये लगता हुआ चक्का।
इस बार इनसाइड आउट ओवर कवर खेलने की कोशिश, मयूर गेंद के नीचे, नहीं करेंगे कोई गलती। अच्छा कैच लपका है और एक मैच में ट्वीट लगता हुआ चौथा झटका यूनिक बॉयज टीम को। इकसठ रनों पर लगने वाला ये चौथा झटका यूनिक बॉयज जो रनों की औसत अच्छी बना रही थी, अच्छे रन रेट के हिसाब से रन बना रहे थे, उनको अब ये बड़ा झटका लगा है। नए बल्लेबाज आकाश आते हुए बल्लेबाजी के लिए आकाश सूर्यवंशी, अभी भी 22 गेंदों में 43 रनों की दरकार। यहां से औसतम स्कोर देखा जाए तो 11.73 का। गेंदबाजी के लिए गौरव उइके ने दूसरा विकेट झटकाया अपने स्पेल में। अब तक 1.2 ओवरों में 15 रन खर्च किए हैं। नए बल्लेबाज आकाश बल्ला घुमाना चाहते थे, गति में चेंज किया था, चेंज ऑफ पेस, अच्छी गेंद डीप मिड विकेट और डीप स्क्वायर लेग के बीचों बीच 1 रन आता हुआ। इस 1 रन के साथ रन संख्या में इजाफा, 62 रन, 62 रन 4 विकेट के नुकसान पर। और अब सूरज भी ढलता हुआ, थोड़ी जो गर्मी थी गर्मी कम हुई है, लेकिन मैच की गर्मी अभी कम नहीं हुई। गर्मा गर्मी का माहौल रहेगा इस मुकाबले में। फिर से आगे आकर डांसिंग डाउन द विकेट, काफी अच्छा शॉट, लेकिन लॉन्ग ऑफ में फील्डर मौजूद रहेंगे। अच्छी फील्डिंग, काबिले तारीफ फील्डिंग रही है। कल के दिन में देखा जाए तो अच्छी फील्डिंग, कुछ कैच अच्छे लपके थे। आज के दिन में भी ग्राउंड फील्डिंग भी अच्छी रही है, कैचिंग अच्छी हुई है। यवतमाल टेनिस क्रिकेट अब नई दिशा में आगाज करता हुआ नई दिशा में चल पड़ा है। और YPL द्वारा ये जो टूर्नामेंट है इसके माध्यम से कई सारे खिलाड़ी उभर कर आएंगे। इस बार अच्छी गेंद, हाफ ट्रैकर जरूर थी, हुक करना चाहते थे। अच्छी गेंद, बिंदी गेंद, गौरव उइके द्वारा अच्छा कमबैक। पहली गेंद पर छक्का लगने के बाद में कमबैक किया, पलटवार किया, विकेट झटका। उनकी बाद में 3 गेंदों में महज 2 रन और इस मुकाबले में कमबैक किया है टीम सक्षम 11 ने। इस बार स्लॉट में और तब्दील किया इस गेंद को छक्के के प्लॉट में। गौरव उइके पर हुआ है फिर से एक बार वार पे वार। इसी छक्के के साथ रन संख्या में इजाफा, 69 रन, लॉस ऑफ 4 विकेट। 5 ओवर की समाप्ति के बाद 18 गेंदों में 35 रन चाहिए जीतने के लिए यूनिक बॉयज को टीम को। दर्शकों कहीं पे ना जाइएगा, ये मुकाबला अब कड़ा होने वाला है और जल्द से जल्द इस मुकाबले को लेना है सक्षम 11। आपके पास टाइम नहीं है, ज्यादा टाइम की पाबंदी है। सक्षम 11 जल्द से जल्द ये मुकाबला खत्म करना है। फील्डिंग सेट कीजिए प्लीज। ओवर रेट बहुत स्लो है आपका ऑलरेडी। सक्षम टीम के कैप्टन से रिक्वेस्ट है जल्द से जल्द फील्ड सेट करिए, आपका ओवर रेट ऑलरेडी बहुत स्लो है। शेड्यूल टाइम से लेट चल रहे हैं हम। धन्यवाद डीजे। 5 षटकांचा खेळ समाप्त झाला। 69 धावा, 69, लॉस ऑफ 4 विकेट। युनिक बॉईज 104 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करत असताना टॉस जिंकला होता या सामन्यामध्ये। सक्षम 11 संघाने प्रथम फलंदाजी, खूप चांगली फलंदाजी केली आणि 103 धावापर्यंत मजल मारली होती 8 षटकामध्ये। त्या 104 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना सुरुवात चांगली दिली होती गोपाल आणि गणेश यांनी। तदनंतर अजाज खान यांची चांगली फलंदाजी, आता आकाशने सुद्धा आक्रमण केलं आहे। 18 चेंडूमध्ये 35 धावांची गरज आणि गोलंदाजी मार्कवरती होते आहे परिवर्तन। जीवन ठाकरे ज्यांनी पहिल्या षटकामध्ये 14 धावा खर्च केल्या होत्या ते गोलंदाजी मार्कवर आहेत, ऑन द मार्क। पहिला चेंडू स्ट्रेट ड्राइव्ह, परंतु लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक असतील, अगदी फाईन क्षेत्ररक्षक ठेवले आहेत। लॉंग ऑन आणि लॉंग ऑफचे जर बघितले तर
लॉंग ऑफचे क्षेत्ररक्षक थोडेसे फाईन आहेत वायरिश लॉंग ऑफला, आणि लॉंग ऑनचे क्षेत्ररक्षक आणखी स्ट्रेटच्या दिशेने वळवले आहेत. एका वेगळ्या पद्धतीची रणनीती पाहायला मिळते आहे या सामन्यामध्ये सक्षम 11 संघाकडनं. यानंतर होणारा मोठा सामना ओम तिवारी वॉरियर्स आणि छत्रपती क्रिकेट संघादरम्यान. बिग हिट करण्याचा प्रयत्न, आकाशांच्या बॅटवर नाही आला चेंडू. एक धाव, खूप चांगली धाव. यावेळी बॅटची कडा आहे, विकेट कीपरचा सहारा आणि धक्का क्रमांक 5 युनिक बॉईज संघाला. भारत बॅक टू द पवेलियन. यानंतरचा एक मोठा सामना पाहायला मिळेल आपल्याला मैदानाच्या आतमध्ये. ओम तिवारी वॉरियर्स, अक्षय चरडे टीमचे कॅप्टन असतील. दुसऱ्या बाजूला जर बघितलं तर कुंदन मेश्राम, दोन नामवंत यवतमाळ जिल्ह्यातील ताकदवान खेळाडू सोबतीला असतील. एका बाजूला अजय मिश्रा, दुसऱ्या बाजूला जर बघितलं तर महेश पवार. नामवंत संघ आहेत दोन्ही संघ. मागच्या सामन्यामध्ये खूप चांगला खेळ त्यांच्याकडनं राहिला होता आणि थोड्याच वेळामध्ये तो सामना आपल्या समोर येईल. गरज आहे आता 15 चेंडूमध्ये 33 धावांची. 15 चेंडू 33 धावा. हा सामना आता कुठल्याही दिशेला जाऊ शकतो. कालच्या रात्रीमधला सामना गरमागरमीचा झाला होता. यावेळी खूप चांगला चेंडू पाहायला मिळतो. चांगली गोलंदाजी करतायत जीवन. दबावामध्ये होते. पहिलं षटक थोडंसं महागडं, या षटकामध्ये गोलंदाजीसाठी आले. चांगली गोलंदाजी, एक गडी सुद्धा बाद करता आलाय. मोमेंटम देणारं हे षटक आहे. या षटकामध्ये जर धावा आल्या असत्या तर दबाव वाढला असता सक्षम 11 संघावर, परंतु जीवनने टिच्चून मारा केलाय संघासाठी. यावेळी फटका फसलाय. पॉइंटला क्षेत्ररक्षक गौरव उईके. आज गौरवला तुम्ही मैदानाच्या बाहेर ठेवू शकत नाही. आधी गोलंदाजी चांगली केली, आता झेलही चांगला पकडतो आहे. लागतोय 6वा झटका युनिक बॉईज संघाला. यूनिक टीम के प्लेयर से रिक्वेस्ट है कि बाउंड्री से थोड़ा पीछे रहिए. बार बार प्लीज बोलने मत लगाइए. और बाकी भी जो भी बैठे हैं सब थोड़ा बाउंड्री से पीछे हो जाइए. ऑलरेडी कल एक इंजरी हो चुकी है, हम नहीं चाहते कि कोई और इंजरी हो. टावर के उधर भी जो भी बैठे हैं प्लीज बाउंड्री से डिस्टेंस मेंटेन करिए प्लीज. डगआउट आप लोग के लिए ही बनाया गया है. दोनों सिक्योरिटी गार्ड से भी रिक्वेस्ट है कि ध्यान दीजिए कोई साइकिल या गाड़ी या कुछ भी अंदर ना लेके आ जाए. सभी से रिक्वेस्ट है कि डिसिप्लिन मेंटेन कीजिए प्लीज. शादाब भाई आपल्या सोबत माईकवर होते. खूप साऱ्या सूचनांचं पालन आपल्याला करायचं आहे. खूप चांगली स्पर्धा होत आहे. यवतमाळ शहरामधचं टेनिस क्रिकेट आता नव्या उंचीवर जात आहे. कृपया आयोजकांना सहकार्य करा. शेवटचा चेंडू बाकी असेल या षटकामधला. लास्ट बॉल. 6वं षटक चालू आहे आणि गोलंदाजी मार्कवरती जीवन चांगली गोलंदाजी करता आहेत. यावेळी पुन्हा बॅटची कडा, परंतु क्षेत्ररक्षक नो मॅन्स लँड मध्ये लॉंग स्टॉपला चेंडू चाललाय. क्षेत्ररक्षक पाठलाग करतील, परंतु चेंडूला उचलून आणावं लागेल बाउंड्री लाईनच्या बाहेरून. हा येतो आहे चौकार. कसाही येऊ धावा येणं गरजेचं आहे. धावसंख्या 76 धावा, 6 गडी बाद, 6 षटक समाप्त. 12 चेंडू मध्ये 28 धावांची गरज. विजय आणि पराभवातलं खरं अंतर म्हणजे तुमचे कठोर परिश्रम, आणि ते परिश्रम येतो आहे मैदानाच्या आतमध्ये युनिक बॉईज संघ. नक्कीच 6 गडी जरी बाद झाले असले तरी सुद्धा आम्ही सुद्धा लढणं जाणतो आणि आम्हाला सुद्धा संघर्ष करता येतो हेच सांगता आहेत युनिक बॉईज संघाचे फलंदाज प्रवीण आणि सचिन. चला सामन्याला झटपट सुरुवात करा.
काफ़ी लंबी चलती हुई मैच, दोनों टीम से रिक्वेस्ट है कि अननेसेसरी डिले ना करिए प्लीज़। आखिरी 2 ओवर रह गई है, प्लीज़ डिले ना करिए। काफ़ी राउंड्स निकालना है आज, ऑलरेडी ये मैच बहुत लेट हो चुका है। इतने ब्रेक्स नहीं मिलते ड्रिंक के लिए। कृपया नियमांचं पालन करा. आयोजकांच्या वतीने वारंवार सूचना केल्या जात आहेत आणि स्पर्धा आपल्यासाठी आहे, त्यामुळे आपलंही कर्तव्य बनते की या स्पर्धेला यशस्वी करण्यासाठी सहकार्य केलं पाहिजे. नक्कीच यवतमाळ शहरामध्ये, यवतमाळ जिल्ह्यामध्ये खूप नामवंत खेळाडू घडले आहेत आणि इथून पुढे घडत राहतील, कारण या प्रकारच्या स्पर्धाचं आता आयोजन होतं आहे. 7व्या षटकाचा खेळ चालू होईल. 12 चेंडू 28 धावांची गरज. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज प्रवीण आणि गोलंदाजी मार्कवर गोलंदाज येत आहेत मयूर. मयूर पहिल्या षटकामध्ये 8 धावा खर्च करत 1 गडी बाद केलाय. आमदार चषक 2022 यवतमाळ प्रीमियर लीग 2022 आपण बघता आहात. पहिल्याच दिवसापासून या स्पर्धेमध्ये रोमांच आला आहे. पहिला चेंडू गती परिवर्तन ऑफ स्टंपच्या बाहेर, वाईडने सुरुवात. एक्स्ट्रा रन टीमच्या टोटल मध्ये 77 धावा. 12 चेंडू मध्ये 27 धावांची गरज. बॅकफुटला जात, चांगला फटका. डीप कव्हरला प्रोटेक्शन आहे. जीवन उपस्थित आहेत, ज्यांनी मागचं षटक खूप चांगलं हाताळलं होतं. फेकी बघा किती चांगली आहे. डायरेक्ट गोलंदाजाच्या हातामध्ये हा थ्रो फेकला होता. एकच धाव येते आहे त्या ठिकाणाहून. 78 धावा, 78. 11 चेंडूमध्ये 26 धावांची गरज. हे महत्वाचं षटक आहे. 8 षटकांच्या लढतीमध्ये 7वं षटक आणि 20 षटकांच्या लढतीमध्ये 9वं षटक खूप महत्वाचं असतं. यावेळी पुन्हा चांगला चेंडू आणि यानंतर ओम तिवारी 11 संघ इन ॲक्शन पाहायला मिळेल आणि आमच्या आयोजकांचे सर्वात लाडके ऑनर ओम तिवारी सर या ठिकाणी आगमन झालं आहे. त्यांचंही स्वागत असेल या स्पर्धेच्या माध्यमातून. त्यांच्या पूर्ण संघाला, त्यानंतर छत्रपती क्रिकेट संघाला सुद्धा शुभेच्छा असतील समोरच्या सामन्यासाठी. कुंदन मेश्राम आणि अक्षय चिरडे इन ॲक्शन पाहायला मिळतील. यावेळी वेगवान चेंडू, चांगला चेंडू पाहायला मिळतो आहे. शफल झाले होते ऑप्टमच्या बाहेर, त्यामुळे थोडंसं ऍडव्हान्टेज जरूर मिळालं गोलंदाजाला. चांगली गोलंदाजी होते आहे आता मयूरकडनं मैदानाच्या आतमध्ये. 3 चेंडूमध्ये फक्त त्याने धाव खर्च केली आहे 1. लाजवाब गोलंदाजी. स्ट्रायकिंग एंडला प्रवीण थोडेसे शांतच आहेत, परंतु ही वादळापूर्वीची शांतता तर नाही ना, येणारा काळ सांगून जाईल. बॅकफुटला जात, कट केलंय. पॉइंटला क्षेत्ररक्षक गौरव उईके. चांगलं क्षेत्ररक्षण याही वेळी. 1 धाव. मी मागच्या चेंडूवर सांगितलं गौरवला तुम्ही आज या मॅच मधून दूर ठेवू शकत नाही. गोलंदाजी चांगली केली, 2 झेल टिपले. आता क्षेत्ररक्षण चांगलं करतो आहे, चांगला खेळ करतो आहे गौरव. एक युवा खेळाडू भविष्यामध्ये यवतमाळ जिल्ह्याला रिप्रेझेंट करतानाही पाहायला मिळू शकतो. 79 धावा, 79 रन, 6 गडी बाद. 8 चेंडूमध्ये 25 धावांची गरज. यावेळी बॅटची कडा, विकेट कीपरचा सहारा आणि 7वा धक्का युनिक बॉईज संघाला. सातवा धक्का लागतो आहे. युनिक बॉईज संघाच्या अडचणीमध्ये वाढ होते आहे. मयूर यांना दूसरा धक्का दिला है वैयक्तिक. आप सभी को बता दें YouTube के अलावा आप लोग ACN पे भी देख सकते हैं. ACN केबल नेटवर्क चैनल नंबर 141 एंड 147 पे भी ये लाइव मैच अवेलेबल है. शादाब भाई आपल्या समवेत माईकवर होते आणि या जिल्ह्यातील नामवंत चॅनलवर सुद्धा ही स्पर्धा थेट प्रक्षेपण केल्या जात आहे. त्याचबरोबर इंडियामधील टॉप 5 कंपन्यांमध्ये ज्या ब्रॉडकास्टिंग कंपनीचं नाव आहे WDZ विदर्भ टेनिस क्रिकेटला
एका नव्या उंचीवर नेण्यासाठी WDZ या ब्रॉडकास्टिंग कंपनीचं सुद्धा खूप मोलाचं योगदान ते सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून थेट प्रक्षेपण करत आहेत. त्यांची पूर्ण टीम या स्पर्धेला यशस्वी करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करते आहे. पहिला चेंडू बिग हिट करण्याचा प्रयत्न राजेश यांचा, बॅटवर आलाच नाही हा चेंडू. निर्धाव चेंडूने षटक समाप्त झालंय. खूप चांगलं षटक, 7 षटक समाप्त, 79 धावा, 79 लॉस ऑफ 7 विकेट आणि 6 चेंडूमध्ये 25 धावांची गरज. आपको बता दें कि मैक्सिमम सिक्सेस मारने वाले को भी हर मैच में अवार्ड मिलने वाला है ऑर्गेनिक मास्टर की ओर से प्राइज मनी, और उसी तरह हर मैच के मैन ऑफ द मैच को भी प्राइज मनी और ट्रॉफी मिलेगी. तो जो भी ट्रॉफी दी जाएगी वो सोनू भाई मेश्राम की ओर से दी जाएगी. सक्षम टीम से रिक्वेस्ट है जल्द से जल्द आपका लास्ट ओवर कंप्लीट करिए. छह गेंदों में 25 रनों की दरकार इस मुकाबले में जीतने के लिए यूनिक बॉयज टीम को. दर्शकों आप सभी का स्वागत है. आमदार चषक 2022 यवतमाल प्रीमियर लीग 2022 में आज इस प्रतियोगिता का दूसरा दिन. पहला मुकाबला टॉस जीता था सक्षम 11 टीम ने. पहले बल्लेबाजी का फैसला 104 रनों का विशाल काय स्कोर और उस लक्ष्य का पीछा करते हुए अच्छी शुरुआत के बाद पारी डगमगाई है यूनिक बॉयज टीम की. अब 6 गेंदों में चाहिए 25 रन. जीवन की अच्छी गेंदबाजी, गौरव का पिछला ओवर अच्छा रहा था और कमबैक किया इस मुकाबले में. देखा जाए तो टीम सक्षम 11 ने पहली गेंद हाफ ट्रैकर जरूर थी, लेकिन डीप एक्स्ट्रा कवर की जानिब इस गेंद को खेल दिया है. खिलाड़ी मौजूद रहेंगे. रोहित वहां पे अच्छी फील्डिंग, 1 रन उस दिशा से. और इस बार देखा जाए तो वाइड गेंद रहेगी. 80 रन 7.1 ओवर की समाप्ति के बाद 5 गेंदे 23 रन. अभी भी इस मुकाबले में जान आ सकती है. 2 बड़े हिट इस मुकाबले में वापस ला सकते हैं यूनिक बॉयज टीम को. और इसके बाद होने वाला कड़ा मुकाबला छत्रपति क्रिकेट क्लब और ओम तिवारी वॉरियर्स के दरमियान. टॉस जीता है छत्रपति क्रिकेट क्लब ने और पहले बल्लेबाजी का फैसला. और इस बार स्लॉट में और चली ये गेंद मैदान के बाहर चली. काप्यचा शॉट था, रडार में गेंद थी, स्लॉट में गेंद थी, पनिश किया. बॉटम हैंड का अच्छा इस्तेमाल और तीर भी शर्मा जाए इतना सीधा शॉट था. 6 रन हासिल करते हुए बल्लेबाज राजेश इनके बल्ले से. मैच अभी खत्म नहीं हुआ मेरे दोस्त, मैच इज ऑन. और इस बार अच्छी गेंद. पहला ओवर करते हुए इस मुकाबले में आर्यमान सिंह बैस. अभी भी 3 गेंदों में 17 रन. लगभग हर गेंदों पर बड़ा हिट चाहिए. 2 छक्के और 1 चौका लगता है तो ये मुकाबला टाई हो सकता है. 3 छक्के लगेंगे तो इस मुकाबले को यूनिक बॉयज टीम जीतेगी. अगर 2 गेंदे 1 गेंद डॉट आती है तो इस मुकाबले में पलड़ा भारी रहेगा सक्षम 11 का. कुछ भी हो सकता है, क्रिकेट अनिश्चितताओं का खेल है. और इस बार काफी अच्छा शॉट, हालांकि फील्डर मौजूद रहेंगे. लॉन्ग ऑन क्षेत्र में फंबलिंग. एक ही रन और मैच में पलड़ा भारी. सक्षम 11 ने सक्षम राह पर चल पड़े हैं. सक्षम जीत की ओर सक्षम 11. सभी से रिक्वेस्ट है बाउंड्री से दूर हो जाइए प्लीज. ओम तिवारी 11 तैयार रहना इस मैच के मुकाबले के लिए. फील्ड आपको सजाना है. अक्षय सरडे कैप्टन, आपके टीम को जल्द से जल्द तैयार रहना है. जैसी गेंद होगी आपको फील्ड सजाना है.
और इस बार पुल, पावरफुल, ब्यूटीफुल, सक्सेसफुल, डीप विकेट बाउंड्री लाइन के बाहर 6 रन, छक्का लगता हुआ बल्लेबाज प्रवीण इनके बल्ले से। शुक्रिया जी। 1 गेंद और 10 रनों की दरकार, 1 गेंद 10 रन। अगर अतिरिक्त रन नहीं आते हैं तो मैच सक्षम 11 जीत जाएगी। ओ इस बार अच्छी गेंद, विकेट कीपर का सहारा मिलता हुआ और विकेट के साथ इस मैच की समाप्ति होती हुई। लगभग 9 रनों से इस मुकाबले को जीता है टीम सक्षम 11 ने। पहले बल्लेबाजी करते हुए 104 रनों का लक्ष्य और उस लक्ष्य का पीछा करने उतरी यूनिक बॉयज। अच्छा खेली, अच्छे लड़े, लेकिन हार का सामना करना पड़ा और इस मुकाबले में अच्छी जीत सक्षम 11 द्वारा। और काफ़ी शानदार जीत यहाँ पे सक्षम 11 की। मैन ऑफ द मैच है मयूर खूंखार, जिनको मैन ऑफ द मैच का अवार्ड देंगे सोनू भाऊ मेश्राम। मयूर खूंखार, आपका मैन ऑफ द मैच अवार्ड ले स्टेज पे। मैक्सिमम सिक्सेस गोपाल सरदार, गोपाल सरदार। कहाँ है अवार्ड देना? अवार्ड और लिफाफा मयूर खूंखार, आपका मैन ऑफ द मैच अवार्ड लेने आ जाए प्लीज। और मैक्सिमम सिक्सेस का अवार्ड जाता है गोपाल को। ओम तिवारी वॉरियर्स फील्डिंग लगाने के लिए आ चुके हैं। बहुत ही अच्छा ये